जय जय रामकृष्ण हरी. संतांच्या कृपेचे मोठे वैभवशाली दर्शन संत बहिणाबाईंनी संत कृपा झाली या अभंगात केलेले आहे. मोठे भौतिक सुख ऐहिक लाभ म्हणजे संत कृपा नव्हे, तर सर्व समाजास मार्गदर्शक ठरेल अशी एक मोठी संत परंपरा निर्माण झाली. हीच ती मोठी संतांची कृपा. म्हणून या अभंगामध्ये बहिणाबाई म्हणतायत, संत कृपा झाली इमारत फळाली, ज्ञानदेव घातला पाया, उभारले देवालया, नामातयाचा किंकर तेणे केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, तुका झाला से कळस भजन करा सावकाश, बहिणी फडकती ध्वजा निरोपण केले ओजा. या अभंगाचा भावार्थ असा आहे की संत कृपेने भागवत धर्माची इमारत उभी राहिली, पूर्ण झाली आणि ह्या इमारतीचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला. शुष्क कर्मकांड, सकाम व्रत, वैकल्य, पूजेचे अवडंबर, योग साधना, जारण मारण आदी विधी यातून समाजास मुक्त करून एक कथा कीर्तनाचा आणि नामस्मरणाचा साधा सरळ मार्ग ज्ञानदेवांनी दाखवला. यासाठी आधार म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी भाषेत लिहिला. हरिमुखे म्हणा हा मंत्र त्यांनी समाजास दिला. राम कृष्ण हरी यांचा सोपा मार्ग हा ज्ञानदेवांनी दाखवला. ज्ञानेश्वरांना त्यावेळचे ज्ञामदेव, सावतामाळी, गोराकुंभा, नरहरी सोनार, चोखामेळा इत्यादी विविध जातीतील अनेक संत येऊन मिळाले. नामदेवांनी तर भारतभर भ्रमण करून उत्तर हिंदुस्थानात अनेक ठिकाणी यात्रा करून त्यांनी हा आपल्या भक्तीचा प्रचार आणि प्रसार केला. पुढे परचक्र आले, सांस्कृतिक जीवनाची वाताहत झाली आणि अशा वेळी पैठणचे एक संत पुढे आले, ते म्हणजे संत एकनाथ महाराज. आणि त्यांनी ज्ञानदेवांची ज्ञानेश्वरी ही शुद्ध प्रत करून लोकांच्या हाती दिली. भागवत आणि भावार्थ रामायण हे त्यांनी महत्वाचे ग्रंथ लिहून ह्या भागवत धर्माच्या मंदिराला खांब दिला. थोड्याच दिवसांनी तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वरांचे पारमार्थिक वैभव सर्वसामान्य लोकांसाठी अत्यंत सोप्या आणि रसाळ भाषेत आपल्या अभंग रूपात लिहिलं. नामस्मरण आणि भजन हा मार्ग दाखवून तुकारामांनी या भागवत धर्माच्या मंदिरावर कळस चढवला आणि बहिणाबाई या मंदिराच्या कळसावर ध्वजा म्हणून फडकत राहिल्या. असा हा भावार्थ ह्या अभंगाचा आहे.